समर्थ गावकरी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार व स्नेह मेळावा शिर्डी येथील हॉटेल भक्ती येथे आयोजित केला होता। यावेळी दैनिक समर्थ गावकरीचे अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते। यावेळी समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, समूह संपादक सागर दोलतडे, नवनाथ जाधव, प्रतीक गंगणे, पुणे निवासी संपादक, कार्यकारी संपादक दशरथ चव्हाण, मुंबई विभाग संपादक संजय फुलसुंदर, व्यवस्थापक आदींसह राज्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी राज्यातील 15 पत्रकारांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून स्टार गावकरी पुरस्कार 2024 देऊन गौरवण्यात आले। या निमित्ताने पत्रकार स्नेह मेळाव्याचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी समर्थ गावकरीच्या अंकाचे, गावकरीच्या कॅलेंडरचे तसेच गावकरीच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून छोटा पुढारी घनश्याम दरोडे उपस्थित होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समर्थ गावकरी वृत्तसमूहाचे मुख्य संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे हे होते। यावेळी बोलताना छोटा पुढारी घनश्याम दरोडे म्हणाला, काही चुकीचे वागणाऱ्या पत्रकारांनी लोकशाहीचा पार चोथ्या करून टाकलाय। यावेळी बोलताना अजून काय म्हणालेत घनश्याम दरोडे व संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी महेश शिंगोटे यांनी, पाहुयात। याचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत। दीपक रमेश बनकर, यानंतर संघटनेचे माननीय अरुण भाऊ जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहता तालुक्याचे अध्यक्ष माननीय संदीप भाऊ सोनवणे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। कधी त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी शेजवळ यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। मी त्या मान्यवरांचा नामोल्लेख केला, त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचे। आपले छोटे पुढारी यांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे। बस झालं। मी राहायच्या नंतर मी थोडा आश्चर्यचकित झालो की साहेब यांनी मला घरगुती कार्यक्रमाला सांगून या कार्यक्रमाला का आणला असं। आता याचं कारण आहे का, पण जेव्हा या गाभाऱ्यात मी आलो का तेव्हा आश्चर्यचकित झालो की हे सगळे आपले घरगुती माणसे आणि प्रामाणिक काम करणारी माणसे, आणि या घरगुती कार्यक्रमाला मी हजर झालोय आणि साईबाबांच्या चरणी आणि इथं जे काही बोलतोय ते सगळं बोलतोय ते खरं बोलतोय, आणि हे सगळे आपले घरगुतीच माणसं आहेत। हे कुठलाही कार्यक्रम नाही, हे पत्रकारांचा मान सन्मान आहे, आणि त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आरोटे साहेबांचं मनापासून आभार मानतो। कारण आज जो ही फुलसुंदर समर्थ गावकरीचं संपादक विश्वासराव आरोटे साहेब हे जे काम करत आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही सर्वजण पत्रकार बनून काम करत आहेत। आज खऱ्या अर्थानं माझ्या हस्ते गावकरी आणि प्रकाशन डायरी सोहळा पार पाडला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं आणि गावकरी कॅलेंडरचं साहेबांनी घरी येऊन तर प्रकाशन करून घेतलंच होतं, पण डायरीचं सुद्धा प्रकाशन पार पडलं। पण खऱ्या अर्थाने आज बोलायचंय तर काय करावं खरं तर मला समजत नाही, कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। आणि साहेब मला सांगावंच वाटतं की पत्रकार करताना पत्रकारितेचं काम खूप अवघड आहे, पण तुमच्या साथीला सर्वांनी साथ देऊन हे काम पार पाडलं ते म्हणजे आज आमचे मुख्य समूहाचे संपादक सागर भैया दोलतडे, नवी मुंबईचे संपादक दशरथ चव्हाण आणि कार्यकारी संपादक नवनाथ साहेब, तसेच ज्येष्ठ पत्रकार आमचे टाकळी लोणार गावचे ज्यांच्यामुळे तुमच्या बरोबर बोलण्याचा संपर्क येतोय, तसेच फिरोजदाई भाई मालदत्ते आणि बंधू शेठ सर आणि
आणि पुन्हा आमचे संजय सुंदर सर यांच्या माध्यमातून आणि आमचे चोथे जालिंदर काका यांच्या माध्यमातून आज मी तुमच्या समोर बोलतोय। तर खरं तर मला सांगायचंय काय मुद्दा की पत्रकारिता करणं खूप अवघड झाली, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। पण सर काय झालंय, हल्लीच्या काळात माफी मागून बोलतो की लोकशाहीने या पत्रकारांनी फार लोकशाहीचा चौथा करून टाकलाय। माफी मागून बोलतो मी बोलणे इतका मोठा नाही, पण या पत्रकारांनी या लोकशाहीचा फार चौथा करून टाकलाय। उठसूट कोणी माईक घ्यायचा, माईक घेऊ द्या ना, पण तुम्ही त्याची कारणं बी देणार आहोत। उलशीत तुम्हाला कोणी काही खरं बोललं आणि केस कळली की तुम्ही झाली माघार झाली। पत्रकारांना मला एकच सांगायचंय माय बाबो, पत्रकारिता ही अशी आहे की ज्यामुळे देश चालतो, त्याच्यामुळं भल्याची सकाळ होते आणि संध्याकाळ मावते। नेत्याची, खासदारांची, आमदारांची कार्यकर्ते समाजला आले पाहिजे असं दैनिक जर मी सुरू केलं तर त्या दैनिकामध्ये जे असणारे म्हणजे पत्रकार बांधव असतील, उपसंपादक असतात, सर्व बांधव असतील, त्यांना देखील कसं या समूहामध्ये मला साथ देता येईल हे काम आपण केलं पाहिजे। म्हणून म्हणतात शेवटी मी पुढे गेल्यानंतर सांगत असतो ज्या प्रत्येकाची धर्मपत्नी महत्वाची असते तशी माझी पत्नी मला, माझी मुलं मला 24 तास बाहेर जाण्याची संधी देतात, त्यामुळे मला फिरता येतं। फिरत असल्यानंतर एक सवय आणि दबा मला ती घेत असते, त्यामुळे मला बाहेर हे काही होत नाही। म्हणून सर्व माझे ज्येष्ठ, माझ्यापेक्षा मी याच्यामध्ये आज वयाने कमी आहे, पण तुम्ही सर्व ज्येष्ठ पत्रकार आहात, तुम्ही माझ्यासारख्यावर एक विश्वास ठेवून या दैनिकामध्ये आपण सर्व एकत्र काम करतोय। भविष्य काळात देखील असंच आपण काम कराल अशी अपेक्षा बाळगतो। आणि जर लोकसभा, विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विश्वासराव हॉटेल मीटिंग किंवा पुरस्कार दिले असं काहीच नाही। मला जे करायचं असतं ते मी करत असतो, म्हणून त्याला वेळ काळ या ठिकाणी आपण आला, माझ्या एका शब्दाला मान दिला, या गावकरी समूहाच्या वतीने आपला त्यांचा सन्मान होईल, भविष्य काळात दुसऱ्यांचा पुढील ज्येष्ठांचाही सन्मान होईल असे सन्मान सोहळे समर्थ गावकरीच्या समूहाच्या माध्यमातून करण्याचं भाग्य मला मिळत राहावं। खरं तर मी गेल्या 8 दिवसापूर्वी श्रीमंत येथे गेलो, मला गेल्यानंतर त्या भागातील छोटे पुढारी म्हणून आमचे घनश्याम महोदय वारकरी संप्रदायाचं कुटुंब, मला माझे जिल्हा अध्यक्ष दत्ता पाटपुते यांच्या वडिलांच्या मला विदायगी देण्याची वेळ आली, पण असे पहिले तुम्ही आहात, तुम्हाला मला कोणती विदायगी देण्याची वेळ आली सर। तुम्ही आमच्या सर्वांना मान दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद। तुम्ही सर्व माझे राज्यभरातील गावकरी समूहाचे तारण आहात, तुम्ही देखील माझ्या शब्दाला मान दिला आणि या पुरस्कार सोहळ्याच्या छोटे कार्यक्रमाला आला। हा पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम निमित्त होतं, पण तुमच्या ओळखी झाल्या पाहिजेत, एकमेकाच्या ओळखी होत नाही। कारण मी इथं आल्यानंतर मी देखील अशी नियुक्ती कुणाला दिल्यानंतर हा चालू करून टाकतात, तू चालू करून टाक, पण त्यालाही कळत नाही। आज माझे पाथर्डीचे प्रतिनिधी, आता एक सहकारी होता शेवगावचा वारला तो पत्रकार म्हणजे पण असे अमोलचे बसके असेल, मी फोनवर बोललो, ते मला साहेब करू का चालू करा। त्यांच्या बातम्या छापत गेलो, पण बातम्या पाहत असताना मी सुद्धा बातम्यांवर लक्ष थोडं देत असतो। एखाद्या बातमीतून मला देखील माझ्या सुद्धा 114 आपण नुकसानीचे दावे आहेत, त्यामुळे मी कुणाला सांगत नाही। मी कोर्टात जातो, पालघर नांदूर तिकडे माझ्यावर चालू आहे, मी जातो कारखान्याला दिवस जातो। त्यामुळे माझी पत्रकारांना विनंती, तुम्ही देखील बातम्या पाठवल्यानंतर त्या बातम्यांच्या अकोले माझ्याकडे येत नसतात। आमचं पुण्याला एक कार्यालय आहे रोडला, तिथं सगळं सकाळ संगोपन याची जबाबदारी दिलेली, तिथं त्याचं सर्व संगोपन केलं जातं। त्यानंतर रात्री मला ती फाईल एक